बरं का मुलांना, मी मंगला आवलगावकर. गेले 15-20 दिवस झाले मी एकही गोष्ट टाकली नाही आहे. आपली भेटच नाही झाली. माझी तब्येत जरा बरी नव्हती, त्यामुळं मी काही गोष्ट टाकली नाही. आता आजपासनं परत आपला कार्यक्रम सुरू. मी गोष्टी सांगणार आणि तुम्ही गोष्टी ऐकणार, अशी आपली जोडी आहे ना. तर आजची गोष्ट काय आहे माहिती का? आजच्या गोष्टीचं नाव आहे कच्चं मडकं. काय नाव आहे? कच्चं मडकं. तर ही गोष्ट आहे संत नामदेवांवरची. बरं का, संत नामदेव हे अगदी 5-6 वर्षाचे होते. पंढरपूरला होते. त्यांचे आई वडील दामाशेठ आणि गोणाई त्यांची आई होती. तर ते दामाशेठ अगदी पांडुरंगाचे भक्त होते. चंद्रभागेचं स्नान करायचं आणि पांडुरंगाला रोज आटीव दुधाचं नैवेद्य, दूध आटवून त्याच्यात केशर, साखर, पेढा, विलायची असं सगळं घालून आटीव दूध ते दाखवायचे नैवेद्य आणि मगच पाणी प्यायचे. तोपर्यंत पाणीसुद्धा पित नसतं, असा त्यांचा नियम होता. पण एकदा त्यांना गावाला जायची वेळ आली बरं का. म्हणून मग त्यांनी आपला लहानसा मुलगा नामदेव 5-6 वर्षाचा छोटा होता, त्याला सांगितलं, नामदेव आज तू पांडुरंगाला नैवेद्य दाखवायचं बरं का म्हणे. नामदेव म्हणाले बरं. गोणाईने छान दूध आटवलं, केशर वगैरे घातला, त्याच्यात विलायची घातली, पेढा घातला आणि आटीव दूध चांदीच्या वाटीत घेऊन लहानसा नामदेव गेला देवाला नैवेद्य दाखवायला. पांडुरंगाच्या पुढं ठेवलं त्याने आणि डोळे मिटून बसला. पांडुरंग बघाचा तो पिऊन टाकेल दूध म्हणून वाट बघत. 5 मिनटं झाले, 10 मिनटं झाले, अर्धा तास झाला, 1 तास झाला, पांडुरंगाने काही दूध पिलंच नाही. आता तो लहान होता ना, त्याचा भाव खरा होता. त्याला असं वाटत होतं की खरोखरच पांडुरंग दूध पितो म्हणून. आणि मग तो अगदी रुसूनच बसला आणि पांडुरंगाला म्हणाला की तू दूध घेतल्याशिवाय मी इथून हलणारच नाही, तुला दूध प्यावंच लागेल म्हणून. नाही, माझ्या वडिलांनी मला सांगितलेलं आहे म्हणे, तुला नैवेद्य दाखवायचा आणि तू तो नैवेद्य ग्रहण केल्याशिवाय मी इथून हलणार नाही आणि पाणी पण पिणार नाही. छोटासा होता ना तो अगदी. त्याचा भोळा भाव आणि भक्ती पाहून पांडुरंग प्रसन्न झाले आणि त्याने मग खरोखरच ते दूध पिऊन टाकलं आणि रिकामी वाटी घेऊन नामदेव पळत पळत घरी गेला बरं का. गोणाईने पाहिलं तर वाटी रिकामी. गोणाई म्हणे, अरे असं काय केलं म्हणे, पण तू म्हणे, तू दूध नैवेद्य दाखवलं आणि दूध तूच पिऊन टाकलंस का म्हणे. तर छोटासा नामदेव म्हणाला, आई मी नाही पिलो, पांडुरंगानेच घेतलं दूध. पण गोणाईचा विश्वास काही बसेना. गोणाई त्याला खूप रागवली बरं का. रात्री त्याचे वडील दामाशेठ गावावरनं आले. मग गोणाईने सगळी हकीकत सांगितली. दामाशेठने विचारलं नामदेवाला, त्यांनी तेच सांगितलं, खरं तेच की खरंच पांडुरंगानेच पिलं दूध म्हणून. ठीक आहे म्हणाले ते. मग दुसऱ्या दिवशी गोणाईला ते म्हणाले, आज पण तू नामदेवाच्या हातानेच नैवेद्य पाठव म्हणे. मग गोणाईने सांगितलं त्याप्रमाणे चांदीच्या वाटीत आटीव दूध घेऊन नामदेव पांडुरंगाच्या मंदिरात गेले आणि त्यांच्या मागोमाग हळूच गुपचूप दामाशेठ पण गेले बरं का. नामदेवांना काही माहीत नाही आपले वडील आलेत आपल्या मागून म्हणून. आणि मग छोटासा नामदेव डोळे मिटून पांडुरंगाला प्रार्थना करायला लागला, नैवेद्य ग्रहण करा तुम्ही म्हणून. आणखीन काल तर त्यांनी घेतलाच होता ना. मग पांडुरंगाने प्रत्यक्ष प्रगट होऊन ते दूध पिऊन टाकलं. हे स्वतः दामाशेठने पाहिल्यानंतर मग त्यांचा पण विश्वास बसला आणि गोणाईचा पण नामदेवांवर विश्वास बसला. तर अशा रीतीने नामदेवांना पांडुरंग प्रसन्न झाले होते. नामदेवाशी ते प्रत्यक्ष बोलायचे, त्यांच्या हातून आलेला नैवेद्य खायचे आणि
ते पांडुरंगाची भक्ती तर लहानपणापासूनच करत होते, असं त्यांचं आयुष्य चाललं होतं. इकडं काय झालं, इकडं आळंदीला चारी भावंड निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई यांची कीर्ती दूरवर पसरली होती. त्यांना तर लोकांनी खूप छळ केला होता त्यांचा, अगदी जन्मापासून संन्याशाची मुलं म्हणून. आणि तोच छळ सोसून रेड्याच्या हाती, रेड्याच्या मुखी त्यांनी वेद वदवले होते ज्ञानदेवांनी. आणि ती भावंडं आता खूप प्रसिद्ध झाली होती बरं का. त्यांची ती कीर्ती नामदेवांच्या कानावर गेली. आता नामदेव मोठे झाले होते आणि मग नामदेव त्यांना भेटायला आळंदीला गेले बरं का. आळंदीला गेले तर मग ही चारी भावंडं त्यांच्या समोर गेली. निवृत्तीनाथांनी त्यांना नमस्कार केला, नामदेवांनी पण ज्ञानदेवांनी पण केला, सोपानदेवांनी केला. पण ती चिमुरडी मुक्ताबाई होती ना, तिने मात्र नमस्कार नाही केला. तर तिला विचारलं तिने भावंडांनी, अगं नमस्कार कर ना म्हणे मुक्ते. ती म्हणे मी नाही करणार म्हणे नमस्कार. तर म्हणे का बरं? नाही म्हणे, हे परिपक्व नाही आहेत म्हणे, हे यांच्या अंगात अहंकार भरलेला आहे आणि मी यांना नमस्कार करणार नाही. लहान होती चिमुरडी अगदी, पण ती काही ऐकायला तयारच नाही बरं का. मग नामदेवांना खूप राग आला खरं म्हणजे. पण असंच मग संध्याकाळी काय झालं, सगळी संत मंडळी तिथं जमली होती आणि सगळेजण बसले होते बरं का. आणि मग तिथं गोरोबा काकाही आलेले होते. सर्वात वयस्कर गोरोबा काका होते. त्यांची तर विठ्ठल भक्ती प्रसिद्धच आहे अगदी. आणि मग मुक्ताईने त्यांना विचारलं की काका म्हणे, आज एक काम करा म्हणे, तुम्ही ही जी सगळी मंडळी बसलेली आहेत ना, त्यातलं कच्चं मडकं कोणतं आहे ते तुम्ही तपासून पहा म्हणे. आता कुंभाराचा गोरोबा काका कुंभार होते ना, मग मडकं घडवताना त्याच्यावर एक थापटणं मारायचं असतं आणि त्याला आकार द्यायचा असतो. ते थापटणं त्यांच्या हातात होतंच. मग त्यांनी काय केलं, सर्वात प्रथम निवृत्तीनाथांच्या डोक्यावर ते थापटणं मारलं बरं का. आणि अगदी छान आवाज आला त्यातनं, कडक अगदी टणक. मग ते म्हणाले हे मडकं पक्कं आहे अगदी. मग ज्ञानदेव झाले, सोपानदेव झाले, मुक्ताबाई झाली, इतर सगळ्या संतांच्या डोक्यावर थापटणं मारलं आणि सगळ्यांचा टणत्कार अगदी खणखणीत आला. आणि सगळ्यात शेवटी नामदेवांच्या डोक्यावर ते थापटणं मारलं. तर त्याचा आवाज मात्र असा बद्द आला. आणि मग गोरोबा काकांनी सांगितलं की हे मडकं कच्चं आहे म्हणून. तर नामदेवांना खूपच राग आला. त्यांना वाटायचं पांडुरंग माझ्या हातून जेवतो, माझ्या हातून नैवेद्य खातो, प्रत्यक्ष माझ्याशी बोलतो. आणि त्यामुळं त्यांना काय झालं होतं, अहंकार झालेला होता त्यांना. सूक्ष्म होता पण होताच अहंकार ना, आणि अहंकार नाही आवडत देवाला. मग पांडुरंगाला जाऊन सगळी हकीकत सांगितली नामदेवांनी, असं असं झालं. आणि गोरोबा काकांनी मला कच्चं मडकं म्हणून सांगितलं सगळ्यांमध्ये आणि माझी खूप तिथं अपमान झाला माझा. मग पांडुरंग म्हणाले, अरे बरोबरच आहे म्हणे, तू अजून गुरु केला नाही आहेस म्हणे. जोपर्यंत गुरु आपण करत नाही तोपर्यंत खरं ज्ञान आपल्याला होत नाही म्हणे. खरं ज्ञान गुरु केल्यानंतर, गुरुला अनन्य भावाने शरण केल्यानंतरच होतं म्हणे. तर तू आता गुरु कर म्हणे. मग नामदेवाने विचारलं, मी कुणाला गुरु करू? तर काही नाही म्हणे, तू नागनाथला जा आणि मंदिरात जा म्हणे, आणि तिथं तुला तुझा गुरु भेटेल, असं त्यांनी सांगितलं पांडुरंगाने स्वतः. मग नामदेव नागनाथला गेले बरं का. आणि तिथं मंदिरामध्ये गेले आणि तिथं पाहतात तर महादेवाच्या पिंडीवर एक म्हातारा, जख्ख म्हातारा, आपले दोन्ही पाय पिंडीवर ठेवले होते आणि आरामात झोपला होता अगदी. नामदेवांना खूप आश्चर्य वाटलं आणि खूप राग पण आला बरं का. ते म्हणाले, काय आजोबा, तुम्हाला कळत कसं नाही, तुम्ही खुशाल देवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलात म्हणे. बरोबर आहे का, हे किती देवाचा अपमान करता म्हणे तुम्ही.
तो म्हातारा थरथरत्या आवाजात, कापऱ्या आवाजात, खोल केलेल्या आवाजात म्हणाला, "अरे, माझ्या अंगात शक्तीच नाही आहे," म्हणे, "काय करू? मला काही माझे पाय उचलता येत नाहीत," म्हणे. "तू असं कर," म्हणे, "माझे दोन्ही पाय उचलून दुसरीकडं ठेव," म्हणे. तर नामदेवाने मग त्यांचे पाय उचलले आणि दुसरीकडं ठेवले. तर तिथं पण त्या पायाखाली बरोबर पिंड तयार झाली. अजून तिथून उचलून तिसरीकडे ठेवली, तिथंही पिंड तयार झाली. म्हणजे जिथं-जिथं नामदेव त्यांचे पाय ठेवत होते, त्याच्या खाली पिंड तयार होत होती. आणि मग नामदेवांना त्यांचा अधिकार कळला आणि मग ते त्यांना शरण गेले. तर ते कोण होते माहिती आहे का? विसोबा खेचर नावाचे संत होते ते. आणि मग त्यांनी नामदेवांना गुरुमंत्र दिला. आता हे विसोबा खेचरसुद्धा कोण होते माहिती का? विसोबा शास्त्री होते पूर्वीच्या आयुष्यात, ज्यांनी ज्ञानेश्वरांचा जन्मापासून शेवटपर्यंत छळ केला होता. फक्त शेवटी त्यांना ज्ञानेश्वरांची महती कळली आणि मग त्यांनी त्यांचा गुरुमंत्र घेतला आणि मग त्यांचा उद्धार झाला. तर ज्ञानेश्वरांनीच त्यांना खेचर हे नाव दिलेलं होतं, म्हणून त्यानंतर ते विसोबा खेचर झाले. तर अशा रीतीने नामदेवांचा गर्वहरण झाला, अहंकार गेला आणि त्यांना आत्मज्ञान झालं आणि कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी अटकेपार भागवत धर्माचा झेंडा अटकेपार फडकवला आणि त्यांचं मुख्य काम म्हणजे ज्ञानेश्वरांचं चरित्र अभंगातून आणि समाधीचे अभंग जे त्यांनी लिहिलेले आहेत त्यामुळं आपल्याला कळतं, नाहीतर ते अज्ञातच राहिलं असतं. ही त्यांची महत्त्वाची कामगिरी आहे. असं हे कच्चं मडकं. आवडली ना गोष्ट? गोष्ट तर आवडण्यासारखीच आहे. मला माहिती आहे तुम्हाला नक्की आवडणार आहे. तर माझं चॅनल आजीबाईचा भेटवा तुम्ही सबस्क्राईब करा, गोष्टी ऐका, मित्रमैत्रिणींना सांगा आणि लाईक पण करत जा. धन्यवाद.